हॅलो एस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमीमध्ये. मी निहाल कोरे. आज आपण एक नवीन सिरीज सुरुवात करत आहोत, MPSC झिरो टू हिरो. ही माझ्याबद्दलची माहिती आहे मित्रांनो. निहाल कोरे, मी 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मी 2018 पासून अनेक विद्यार्थ्यांना MPSC UPSC त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात गायडन्स केलेलं आहे. मी NLP कोच म्हणून काम करतो, त्याचबरोबर माइंड कोच आणि लाईफ कोच म्हणून काम करतो. तसंच मी मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात. MPSC झिरो टू हिरो हे आपण सिरीज चालवणार आहोत. त्याचं आज हे पहिलं सेशन आहे. तर याच्यामध्ये बघा, रोडमॅप आहे झिरो टू हिरो. आज आपण कुठे आहोत आणि आपल्याला एका चांगल्या डेस्टिनेशनला जायचं आहे. म्हणजे माझी ड्रीम पोस्ट मिळवायचं आहे, MPSC मधून सक्सेस मिळवायचा आहे, UPSC मधून सक्सेस मिळवायचा आहे, MPSC मधून सक्सेस मिळवायचा आहे. तर त्याचा रोडमॅप कसा असावा आणि काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, माइंडसेट कशा पद्धतीचा असला पाहिजे. लक्षात ठेवा, मी कालच्याही लेक्चरमध्ये बोललेलो आहे की MPSC हा माइंडसेटचा गेम आहे, किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा आहे ती माइंडसेटचा गेम आहे, तुमच्या टेम्परामेंटचा गेम आहे. तुम्ही कशा पद्धतीने डे टू डे लाईफ तुमचे डिसिप्लिन आहे त्याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर हा प्रवास कसा असावा. हजारो विद्यार्थी ची तयारी करत असतात, देशभरातून लाखो विद्यार्थी UPSCची तयारी करत असतात. असं असून देखील काहीच विद्यार्थ्यांना सक्सेस मिळतं. याचं कारण काय असावं. रिसोर्सेस आपण बघतोय, MPSCच्या बाबतीत आपण विचार करू तर MPSCमध्ये महाराष्ट्रभरातून जवळजवळ सर्वच विद्यार्थी, त्यांचे रिसोर्सेस जवळजवळ सारखे आहेत, तरीसुद्धा काहीच विद्यार्थ्यांना यश मिळतं आणि बरेच विद्यार्थी, मोठी जी संख्या आहे, त्यांना यश मिळत नाही. त्याचं कारण काय असावं. तर त्याचं कारण आहे माइंडसेट आहे, तयारीचा जी काही दिशा आहे, स्पीड. ह्याच्यामध्ये खूप आपण बऱ्याचदा आपण म्हणतो की आपल्याला गतीवर आपण जास्त किंवा स्पीडला आपण जास्त प्राधान्य देतो, पण आपली दिशा कशी असते, अभ्यासाची दिशा, सातत्य, कन्सिस्टन्सी ही खूप मॅटर करते. आणि ती असते का अभ्यासामध्ये. लक्षात ठेवा, विजेते वेगळं काही करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. हे शिवखेरांचं वाक्य जे आहे ते आपल्या स्पर्धा परीक्षा ॲस्पिरंटना खूप तंतोतंत लागू होतं. आपल्याला प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करायची आहे. उदाहरणार्थ, जर आपण इतिहास वाचत असू, महाराष्ट्रभरातून सर्व विद्यार्थी इतिहासासाठी साधारणतः रिसोर्स जो आहे तो कॉमनच आहे, पण तरीसुद्धा तो करताना आपण वेगळेपणाने कसा अभ्यास करतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. आपण कशा स्ट्रॅटेजी वर्क आपण आखतो ते खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्याच्या आधारावरच आपलं यश जे आहे ते अवलंबून असणार आहे. चला मग पुढचं बघूयात आपण. परीक्षा पद्धती आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल, हे सर आम्हाला ही तर माहितीच आहे, पण त्या त्या टप्प्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. पहिलं आपल्याला माहिती आहे की प्रिलिम, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण मुलाखत असं म्हणतो. UPSCनं पर्सनॅलिटी टेस्ट हा शब्द वापरलेला आहे, मुलाखत, इंटरव्ह्यू हा शब्द वापरलेला नाही आहे. मराठीमध्ये आपण मुलाखत म्हणू शकतो, पण पर्सनॅलिटी टेस्ट याचा व्यापक अर्थ काय आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, एक ब्युरोक्रेट म्हणून, एक प्रशासक म्हणून तुमचं व्यक्तिमत्व कसं घडलेलं आहे त्याची तपासणी, त्याची पाहणी किंवा त्याची परीक्षा या पर्सनॅलिटी टेस्टमधून घेतली जाते. प्री आणि मेन्स, आपण म्हणतो की प्री आणि मेन्स खूप वेगळी परीक्षा आहे. प्रीचा अप्रोच वेगळा आहे, मेन्सचा अप्रोच वेगळा आहे. असं जरी असलं तरी नॉलेज बेस तोच आहे. बरेच विद्यार्थी गोंधळामध्ये असतात की अरे यार, माझं मेन्स झालंय, माझं प्री राहिलेलं आहे, किंवा माझी प्री झाले, मेन्स राहिलेलं आहे. तर तसं नाही, तुम्हाला सिलेबस जो मेन्सचा दिलेला आहे तोच प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि फक्त प्रीला तुम्हाला प्रॅक्टिस, प्री इज अ गेम ऑफ टेम्परामेंट, ही ह्याच्यामध्ये परीक्षामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि तरच तुम्ही ती परीक्षा प्रॉपर, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं बघा की मेन्सवर खूप चांगला होल्ड असतो, पण प्रिलिम त्यांची क्रॅक होत नाही. आपल्या आसपास बरेच आपल्या मित्रमैत्रिणी असे दिसून येतात की खूप चांगला होल्ड आहे मेन्सवर त्यांचा, पण प्री क्रॅक होत नाही. त्याची कारणं काय असतील. खूप चांगलं नॉलेज असून सुद्धा प्रिलिम क्रॅक होण्याचं कारण काय असेल तर ते आपल्याला करावं लागेल. कारण अल्टिमेटली आपल्याला ह्यातला कुठलाही एक टप्पा पार नाही करायचा. हे तिन्ही टप्पे पार करून आपल्याला अल्टिमेटली आपलं गोल हे असलं पाहिजे की आपण फायनल लिस्टमध्ये येणार आहोत. आपल्याला ड्रीम पोस्ट जे आहे ते आपल्याला मिळवायची आहे. तर इथला कुठलाही एक टप्पा नाही पार करायचा, आपल्याला तिन्ही टप्पे पार करून फायनल लिस्टमध्ये यायचं आहे. त्याच्यासाठी काय काम करावं लागेल, त्याच्यासाठी काय वेगळंपण असेल आपलं, हे बघावं लागेल.
हां, तर मगाशी मला हे सांगायचं होतं, की बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेन्सचा खूप चांगला होल्ड असतो, पण प्री क्रॅक होऊ शकत नाही. तर त्याचं कारण हे असतं, की प्रीचा जो अप्रोच आहे, तो खूप थोडासा वेगळा आहे. नॉलेज बेस जरी आपला तोच असला, सिलेबस तोच असला, पण प्रीला तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यामध्ये खूप टेम्परामेंटचा गेम आहे प्रीमध्ये. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये एलिमिनेशन आणि हा सगळा पार्ट आहे. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज खूप असलं, पण प्रीला बऱ्याचदा आपला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचं कारण हे आहे, की प्रीला तुम्हाला खूप टेम्परामेंट, कूल माइंडसेट, पेशन्स ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्याच्या आधारावर तुम्ही किती प्रॅक्टिस केलेलं आहे. आणि प्रॅक्टिस पण असं नाही की 100 मी मॉक सोडवले, 150 मॉक सोडवले, तसं नाही आहे. 20-25 मॉक सोडवून सुद्धा तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन करू शकता, की क्वांटिटीपेक्षा इथं क्वालिटीला प्राधान्य द्यावं लागेल. तुमचे जे काही लूप होल्स आहेत त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहेत, ह्या 3 टप्प्यांचं बोलतो मी. तर त्या लूप होल्सवर तुम्ही काम करणार आहात की नाही. आणि ते जे करतील, म्हणजे प्रीची आता एखादी फॉर एक्झाम्पल मी सेक्शनल टेस्ट सोडवली पॉलिटीची, तर पॉलिटीमध्ये मला कुठं कुठं काय काय माझ्या सिलेबसमध्ये अभ्यासण्याचं किंवा माझी रिव्हिजन कुठे कमी पडते हे समजून घेऊन परत मग त्याच्यावर मला काम करावं लागेल. अशा पद्धतीने टेस्टची रणनीती आखावी लागेल. आपण सविस्तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण सेक्शन वाईज चर्चा करणार आहोत. तुर्तास इतकंच समजून घ्या, की ह्या लूप होल्स तुम्हाला क्लिअर करत जायचे आहेत आणि हे विजेता होण्याचं खरं लक्षण आहे. एक मिनिट. सिलेबस आणि PYQ आयोग आपल्याशी संवाद साधत असतं या दोन गोष्टींच्या माध्यमातून. हे बघा, आपला आणि आयोगाचं एक नातं असतं आणि त्या नात्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं. ॲस्पिरंट आणि कमिशन ह्याच्यामध्ये खूप चांगलं हे असतं, कम्युनिकेशन असतं. ते कम्युनिकेशन समजून घेणं आपल्याला गरजेचं ठरतं. वेळोवेळी आयोग वेगवेगळ्या सूचना देत असतं. बट कंटिन्युअसली एक संवाद आहे आयोगाचा, की माझा सिलेबस, आमचा सिलेबस हा आहे आणि कशा पद्धतीने हे करावं लागेल. तर तो संवाद कशाच्या माध्यमातून होतो, तर दोन महत्त्वाचे फॅक्टर आहेत, सिलेबस आणि दुसरं आहे PYQ. हा आयोगाचा संवाद असतो. PYQच्या माध्यमातून आयोग तुम्हाला दिशानिर्देश देत असतं, की ह्या पद्धतीचे प्रश्न फ्रेम होत आहेत. मगाशी मी बघितलं, आपण बघितलं की प्रिलिमचं PYQ. आता त्या PYQ मधून तुम्हाला समजून घ्यावं लागेल, की प्रिलिमचा पेपर कसा सेट होतोय. मागच्या 2-3 वर्षात ट्रेंड चेंज होतोय. याचा अर्थ आयोग तुम्हाला काहीतरी सांगू पाहते, की अशा पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. तर आयोगाचा हिडन मेसेज आहे तो PYQ म्हणजे 3 ते 5 वर्षाचा ट्रेंड तुम्हाला बघता यायला पाहिजे, की बरेच विद्यार्थी काय करतात, की PYQचा आजकाल बरेच ट्रेंड आलेले, की PYQ केले पाहिजेत, PYQ केले पाहिजेत. पण दिशाहीन जाऊन चालणार नाही. PYQचं ॲनालिसिस कसं केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्याच्यातूनच तुम्हाला ठरेल, की म्हणजे म्हणून मी मगाशी म्हटलं, की वेगळेपणानं करायचे आहेत. सगळा जो मॉब करतोय त्याला तसा आपण अभ्यास करून आपल्याला यश मिळणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष कसं विश्लेषण करताय, तुम्ही त्या स्वतःहून कसं झोकून देऊन ते काम करता, याच्यावर तुमचं यश अवलंबून असणार आहे. तर हे 2 फॅक्टर्स आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला झिरो टू हिरो प्रवास करताना. संसाधने बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं, की मी काय वाचावं, किंवा जेव्हा ज्यांनी तयारी नवीन सुरुवात केलेली, की तो बऱ्याच ठिकाणी विचारणा करत असतो, की काय वाचायचं आहे. हे बघा, रिसोर्सेस कॉमन आहेत. फक्त तुम्ही कशा पद्धतीनं वापरताय रिसोर्सेस. जसे की पॉलिटीला आपण सर्वजण लक्ष्मीकांत वापरतो राज्यसभेसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते वाचून तुम्ही स्वतःचे नोट्स वगैरे काढणार किंवा आणखी कुठल्या नोट्स रेफर करत असतात, त्या कॉमन असतात. बट तरीसुद्धा त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. मग तो कसा वापर करायचा हे कसं करणार आहे, मी मागच्या स्लाईडला सांगितलं. आयोगाचा संवाद आहे तुमच्याशी, तो तुम्हाला पकडावा लागेल PYQमध्ये आणि सिलेबसमध्ये. त्या पद्धतीनं हे रिसोर्सेस वापरायचे आहेत, की रँडमली आपण रिसोर्सेस वापरतो त्याला अर्थ नाही. जर वॉर लाईक सिच्युएशनमध्ये कुठलेही वेपन्स कसेही वापरले तर आपण युद्धात कधीच जिंकू शकणार नाही. योग्य वेळी आणि जे काय आपल्याकडे वेपन्स आहेत ते योग्य पद्धतीनं वापरणं, याच्यावर आपला विजय निश्चित होणार आहे. तर हे लिमिटेड रिसोर्सेस लिमिटेड रिसोर्सेस, हा लिमिटेड शब्दाचा अर्थ असा नका घेऊ, की शॉर्टकट पद्धत वगैरे नाही. जे रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये वाढवायचे नाही आहेत. म्हणजे जसं की पॉलिटीला 3-4 माझे पुस्तकं आहेत, हिस्ट्रीला 3, अनावश्यक रिसोर्सेस आपण वाढवायचे नाहीत. त्यापेक्षा माझ्याकडे जो कॉमन रिसोर्स आहे तो मी मल्टिपल टाईप रिव्हिजन करेन, टेस्ट सॉल्व करेन आणि त्याच्यामध्ये माझे काही लूप होल्स राहिले आहेत, माझं रिव्हिजन कुठं कमी पडते किंवा माझ्या कुठं कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत,
ते मी बघून परत त्या रिसोर्सेसचा चांगल्या पद्धतीने वापर करेन. आणि मग मला वाटलं की याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे, जसे की करंटचे काही टॉपिक्स ॲड करायचे असतील तर त्याच्या एखाद्या मॅगझिनमधून किंवा एखादा आर्टिकल असेल त्याच्यातून मी व्हॅल्यू ॲडिशन करेल. अशा पद्धतीने रिसोर्सेस आपण वापरायचे आहेत. एक मिनिट. असं असावं प्लॅनिंग. प्लॅनिंग कसं असावं याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण 3 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या की माझी तयारी, माझा अटेम्प्ट कोणत्या वर्षीचा असेल हे लक्षात घ्यावं लागेल मला, आणि त्याच्या आधारावर माझा प्लॅन ठरेल. जसे की काही विद्यार्थ्यांचा 2028चा एक्झाम देण्याचा प्लॅन असेल, तर माझा लॉंग टर्म प्लॅनिंग कसं असेल, माझा ऑप्शनल कधीपर्यंत रेडी करेन मी, त्याच्यानंतर GS 1, 2, 3, 4 एसे ह्या सर्व गोष्टींची तयारी, शॉर्ट नोट्स, मी कधीपर्यंत तो सिलेबस कंप्लीट करेन, माझे शॉर्ट नोट्स कधी रेडी होतील, मी आन्सर रायटिंगला सुरुवात कधी करेन, हे लॉंग टर्म प्लॅनिंग एक राहील. मीडियम टर्म प्लॅनिंग म्हणजे पुढच्या 3 महिन्यात मी काय कसं करेन. उदाहरणार्थ आता आजपासून सुरुवात केली, मार्च, एप्रिल, मे, जून साधारणतः, तर ह्या 4 महिन्यात माझी रणनीती काय असेल, ह्या 4 महिन्यात मी काय काय सिलेबसचे पॉईंट्स मी कव्हर करेन हे ठरवून घेणं हा मीडियम टर्म प्लॅन असेल. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला विकली आणि डे टू डे कसं असेल माझं शेड्यूल लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे शॉर्ट टर्म प्लॅन. अदरवाईज काय होतं की आपण लॉंग टर्म प्लॅन करतो किंवा मीडियम टर्म प्लॅन करतो, पुढच्या 3-4 महिन्याचं प्लॅनिंग आपल्याकडे असतं, पण त्या 3-4 महिन्याचं प्लॅनिंग किंवा 3-4 महिन्याचे टास्क कंप्लीट करण्यासाठी माझं डे टू डे शेड्यूल कसं असलं पाहिजे, दिवसभरात मी काय कंप्लीट केलं पाहिजे तर ते 3-4 महिन्याचं कंप्लीट होईल, तर ते आपल्यासमोर नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे प्लॅनिंग असून उपयोगाचं नाही, ह्याचं एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे. की बऱ्याचदा काय होतं, प्लॅनिंग करत जातो आपण, प्लॅनिंग बदलतो, एक प्लॅन फेल जातो, दुसरा प्लॅन करतो, तिसरा करतो. ह्याचं कारण काय की एक्झिक्युशन कमी पडतं आपलं, किंवा एक्झिक्युशन होतच नाही. कागदावर बरेच प्लॅन्स राहतात, त्याला अर्थ राहणार नाही. लक्षात ठेवा, ब्युरोक्रेसीमध्ये आपण रेड टेपिझम म्हणतो, तर तो वैयक्तिक लेवलवर एक रेड टेपिझमचा प्रकार होईल की बरेच आपण प्लॅनिंग केले आणि ते तसेच पडून राहिले. जोपर्यंत एक्झिक्युशन होणार नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही प्लॅनला अर्थ राहणार नाही. प्लॅनिंगला आपण असं म्हणू शकतो की मॅनेजमेंट, माझा स्टडी मॅनेजमेंट. प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटमध्ये असा फरक पडेल की तुम्ही प्लॅन ज्यावेळी एक्झिक्यूट करता त्यावेळी त्या प्लॅनचं खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट झालं किंवा व्यवस्थापन झालं असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने ह्या 3 टप्प्यावर प्लॅनिंग हे पण आपण बघणार आहोत. येणाऱ्या सिरीजमध्ये इन डिटेल आपण हे बघणार आहोत. पण तुम्ही आत्ता लक्षात ठेवा की ह्या 3 टप्प्यांवर आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. आणि महत्त्वाचं आहे की इथं तुमचं ठरेल की तुमचे हे 2 प्लॅन कसे ठरतील. अदरवाईज ह्या 2 प्लॅनला कुठलाही अर्थ राहणार नाही आहे. जर तुम्ही डे टू डे शेड्यूल तुम्ही फॉलो कराल आणि रोजचं माझ्या शेड्यूलमध्ये डिसिप्लिन राहिलो तर माझे मीडियम टर्म आणि लॉंग टर्मचे जे काय ते गोल अचीव होणार आहे. ठीक आहे. रोजची तयारी तुम्हाला रिझल्ट देईल, हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दैनंदिन सराव तुम्हाला खूप महत्त्वाचा. आता सराव म्हणजे रोज तुम्ही कसं स्वतःला तयार करता. कालचं मी वर्ल्ड कपच्या टीम इंडियाकडून लेसन संदर्भात सुद्धा बोललेलो आहे की तुम्ही रोज स्वतःला कसे घडवत असाल. म्हणजे 2028चं माझं टार्गेट असेल किंवा 2027चं माझं एक्झाम देण्याचं टार्गेट असेल किंवा 2026ची माझी एक्झाम देण्याचं टार्गेट असेल, तर त्या अनुषंगानं माझं मोमेंटम आहे का, मी रोज त्या पद्धतीने काम करतोय का. आता 2026चा ॲस्पिरंट तर खूप सिरियस पाहिजे, 27चे पण खूप सिरियस पाहिजे. काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे, तर त्या पद्धतीनं माझा दिवस जातो का. तरच तुम्ही ते आपण मी म्हटलं की झिरो टू हिरो, आज आपण झिरो असू मान्य आहे, पण हिरोपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी जी वाटचाल आहे तर ते आजचा दिवस कसा आपण घालवतो त्याच्यावर डिपेंड असणार आहे. म्हणून आजच्या प्लॅनिंगमध्ये मी सक्सेसफुल आहे का, म्हणून रोजचे छोटे छोटे विजय तुम्हाला मोठा विजय किंवा मोठं युद्ध जिंकायला प्रोत्साहन करेल. त्यामुळे रोजचे छोटे छोटे विजय सेलिब्रेट करा. याचा अर्थ असा आहे की रोजचं माझं जे काही ठरलेलं टार्गेट आहे ते मी कंप्लीट करत जाईन. म्हणजे मी टेस्ट सॉल्व्ह करण्याचं आज ठरवलंय किंवा विकली मला टेस्ट द्यायचं आहे, तर ते रोजच्या शेड्यूलमध्ये मी घेतोय पण ते करतच नाही, याला अर्थ राहणार नाही आहे. तर ते सोडवून त्याच्यामध्ये जे काय आहे की पेन आहे, याच्यामध्ये खूप वेदना वाटतील की नको वाटतं, पण लक्षात ठेवा नो पेन नो गेन. त्यामुळे आपल्याला हे रोजचं टार्गेट कंप्लीट करायचंच आहे. इट्स ऑल अबाउट गेम ऑफ माइंडसेट. म्हणून मी मगाशी सुरुवातीलाच बोललो की माइंडसेटचा विषय आहे हा सगळा. हा माइंडसेट मग एका दिवसात डेव्हलप होणार आहे का, तर नाही आहे. तर एक दिवस डेव्हलप होईल का, तर नक्की होईल. बघा परत एकदा रिपीट करतो, एका दिवसात होणार आहे काय, तर नाही आहे.
पण एक दिवस होईल का? तर नक्की होईल. तर एक दिवस आपल्याला हा माइंडसेट डेव्हलप करायचा आहे, तर तो कसा होईल? मोटिवेशन कशातून येतं? फ्लो कशातून येतो? जेव्हा तुम्ही कृती करायला सुरुवात करता, तर ते आतून येतं, इनर इन्स्पिरेशन येतं, की असं नाही की कुठलं तरी एक लेक्चर बघितलं आणि आम्ही मोटिवेट झालो, तर ते कारणीभूत ठरणार नाही. ज्यावेळी कृतीतून येईल तुमच्या, अंतःप्रेरणा जागी होईल, त्यावेळी तुमचा एक माइंडसेट बिल्डअप व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही रुटीनमध्ये याल, फ्लोमध्ये याल आणि ते एक डिसिप्लिनमध्ये याल. त्यावेळी तुम्हाला समजेल की तुम्ही आतून घडत आहात. तर त्या आतून घडणं जे आहे, तर त्याच्यातूनच तुम्हाला एक माइंडसेट डेव्हलप होईल, अप्रोच डेव्हलप होईल आणि त्यातून तुमचे टेम्परामेंट बिल्डअप होईल आणि मग अधिकारी होण्याचा जो काही खरा मार्ग आहे ना, तो तुमचा सुखकर होईल. प्रॉब्लेम होतो याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आज सर्वांना मी आवाहन करतोय, की 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे बघताय? तुमचा अटेम्प्ट कधीचाही असू दे. 26चा असू दे, 27चा असू दे किंवा 28चा असू दे. पण एक प्रश्न आज जरूर विचारा आणि तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करा, की मी स्वतःला 5 वर्षांनी कुठं बघतोय? 5 वर्षांनी कशा पद्धतीने बघतोय? आणि त्याचं उत्तर जर जर तुम्हाला मिळालं असेल किंवा कुठं बघायचं आहे. आता कुठं बघायचं हे जेव्हा उत्तर मिळेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही परत लिहा, की इथं बघायचं आहे, तर मग माझा रोडमॅप कसा असेल? मग मी आज जी काही चर्चा केली, तर त्याच्यातूनच तुम्हाला उत्तर मिळून जातील, की माझा रस्ता कसा असेल? हे आज छोटंसं मी लेक्चर दिलेलं आहे, हे मार्गदर्शनपर. याच्या आधारावर तुम्ही नक्की प्लॅनिंग करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा सिरीज घ्यायला तयार आहोत. तर ह्या प्रश्न नक्की विचारा आणि डायरीमध्ये नोट डाऊन करा. जर्नलिंग करा. तुमचं रोजचं जे काही डे टू डे शेड्यूल आहे, ते तुम्ही जर्नलिंग करायला सुरुवात करा. सिंहावलोकन खूप गरजेचं आहे. मी आजचा दिवस कसा घालवला, एक ॲस्पिरंट म्हणून मी किंवा मी ह्या जर्नीमध्ये आलेलो आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे, की मला धडपडत राहायचं आहे काय? तर माझी जर्नी कशी असली पाहिजे? मी फक्त ॲस्पिरंट म्हणून राहणार आहे का ॲस्पिरंट टू ऑफिसर ही मला जर्नी क्रॅक करायची आहे? तर याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा आणि नक्की विचारा 5 वर्षांनी मी कुठे असेल. तुर्तास इथंच थांबूयात. तुम्ही अशाच सिरीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्याशी जोडले जाण्यासाठी इग्नाइट अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.